तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. ज्योती वाघमारे काही फार मोठ्या नेत्या आहेत असं समजायची गरज नाही. अशा वावड्या मागच्या 2 वर्षापासून जशा निवडणुकीचे निकाल लागले तसे चालू आहेत आणि मला वाटत नाही की असं कोणतंही ऑपरेशन होऊ शकेल. एकदा झालं याच्यानंतर असे कोणत्याही गोष्टी होणं इम्पॉसिबल. संदीपान भुमरे यांच्या चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. तुम्ही बरेच आरोप केले होते. हिबानामा प्रकरणात हा सगळा गुन्हा दाखल झाला आहे. खरं तर पोलिसांनी फार उशीर केलेला आहे. मी या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांनी याच्यात गुन्हा दाखल करण्याच्या माननीय पोलीस आयुक्तांना सूचना केलेल्या होत्या, परंतु पोलीस आयुक्तांनी म्हणा आम्ही व्यक्तिगत पोलीस आयुक्तांनी म्हणा पोलिसांच्याच एकंदर प्रोसेसनी याला उशीर केला, परंतु काही हरकत नाही. आता गुन्हा दाखल केला तर याचा पूर्ण तपास करून छडा लावला पाहिजे. अशा पद्धतीने हिबानामा एक साधा ड्रायव्हर करतो काय, हैदराबादच्या निजामाकडून जमीन घेतो काय, त्या जमिनीचा व्हॅल्यू 100-150 कोटी असते काय, याचं मला वाटतं मुळाशी पोलिसांनी गेलं पाहिजे. हे बा मी काय सांगितलं, भुमरेंचा तो ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरला पगार किती असते आपल्याकडे ग्रामीण भागात? 15,000, 20,000, 25,000. आणि तो व्यक्ती जर एवढी मोक्यावरची जागा एवढ्या किमतीची घेत असेल तर मला वाटतं त्याच्या मागचे हात कोणते तपासले पाहिजे ना. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची चौकशी होणार आहे. एसआयटीने त्यांना आता समन्स पाठवलं. आता त्यांचं पण सहभाग असल्याचा आरोप. ओव्हरऑल जे सगळ्या गोष्टी दिसतात त्याच्यात तर सकृतदर्शनी रुपालाताई चाकणकरांचा तर मी बाकी दुष्कृत्याच्या विषय नाही बोलणार, परंतु कर्मकांड असेल, या सगळ्या गोष्टी असेल, शासकीय दबाव असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये रुपालाताई चाकणकर आधी असो सत्ताधारी पक्षात होत्या, नंतर असो सत्ताधारी पक्षात होता, याचा प्रभाव तर त्यांच्या या सगळ्या कृत्यात घडलेलाच आहे. आणि मला वाटत नाही की याच्यामध्ये फार पोलिसांनी चुकीचं केलं, योग्य केलेलं आहे. आणि आणखी जे याच्यामध्ये असतील या सगळ्यांना या तपासाच्या कक्षेत घेतलं पाहिजे. राज्यात गॅस टंचाई सगळी सुरू आहे. असं असताना मंत्री लोढा यांच्याकडून जैन संघासाठी खास सुटका करण्याचा प्रयत्न केला जातो आणि यावरून त्यांच्यावर आता टीका होते. सगळ्यांना असं मला असं वाटतं असं करता येणार नाही. आता मलाही कित्येक लोकांचे फोन आले. हनुमान जयंतीच्या निमित्तानं भंडारे सप्ताह वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे, त्याच्यात समाप्ती आहे. गॅस सिलेंडर पाहिजे, मिळालं पाहिजे. हे जरी सत्य असलं तरी मला असं वाटतं व्यक्तिगतरित्या अशा पद्धतीनं ग्राहकांना डावलून अशा पद्धतीनं प्रयत्न करणं कोणत्याही सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने चुकीचं आहे. अकोल्यात गॅसच्या रांगेत उभारलेल्या नागरिकांचा मृत्यू झाला असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. काय अकोल्यामध्ये गॅसच्या रांगेत उभारलेल्या एका नागरिकांचा मृत्यू झाला असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅस भरायला गेलेल्या ऑटो चालकाचा मृत्यू झाला असा खुलासा संजय शिरसाट सुद्धा केला. खरं तर LPG गॅस त्याचे दर याच्याविषयी संभाजीनगरात प्रचंड तफावत. वेगवेगळ्या ठिकाणी जे फ्युएलचे स्टेशन्स आहे 2-3, याच्या संदर्भात आमची रिक्षाचालक संघटना कालच पोलीस आयुक्तांना भेटलेली आहे. आम्ही आंदोलनाची धमकी म्हणजे आंदोलन पुकारण्याची घोषणा आम्ही केलेली आहे. आणि निश्चित एका रिक्षाचालकाचा संभाजीनगरात मृत्यू झाला, अकोल्याला एका नागरिकाचा रांगेत उभा राहून मृत्यू झाला. एकीकडे सरकार केंद्राचं असो राज्याचं असो कुठे गॅसची टंचाई नाही, कुठे पेट्रोलची टंचाई नाही, कुठे LPG टंचाई नाही असं सांगत असताना देशामध्ये गावागावामधल्या पंपावर अशा पद्धतीनं लाईन लागलेल्या आहे. आता आपण ग्राहकांना दोष देऊ, ग्राहक आवश्यकतेपेक्षा जास्त घेतात, पण हे आवश्यकतेपेक्षा जास्त ग्राहक मला नाही वाटत घेत. पुरवठाच कमी झालेला आहे आणि हा पुरवठा कमी होत असताना तो सुरळीत व्हावा अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमात बॅनरवरून सुनेत्रा बोरांचा फोटोच नाही. सुनील तटकरे आता ह्या वहिनींना मानतात का नाही मानतात हा प्रश्न तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहेच ना. ते भारतीय जनता पार्टीला मानणार आहेत, ते सुनेत्रा वहिनींना मानतील असं मलाही नाही वाटत. शेवटी ते भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर त्यांचं सगळं कामकाज चालू आहे हे स्पष्ट दिसतंय. सातारा झालेल्या लढ्यानंतर शंभूराजे देसाई आणि पोलीस अधीक्षक दोषी एकत्र आले. यावर जे पत्रकारांनी
शंभूराज देसाई यांना प्रश्न विचारला तेव्हा ते असं म्हणलं की मला अल्टिमेट आणलं का मी तुम्हाला वैयक्तिक बोलू. पोलिसांचं काय? पोलीस अधीक्षक दोषी आणि शंभूराज देसाई एकत्र आले त्यावर जे इथे पत्रकारांनी प्रश्न पण आता येणं काय चुकीचं, ते पालकमंत्री आहेत, मंत्री आहेत, एखादा पोलीस ते काय म्हणले? पत्रकार म्हणले पोलीस अधीक्षक जर एकत्र येणं त्याच्यात काही वावगं नाही, मग काय त्यांनी काय केलं पाहिजे? शेवटी जनतेची काम करायची, प्रशासनाचा गाडा चालवायचा, तर पोलीस प्रशासनाचे प्रमुख पालकमंत्री एकत्र आलेच पाहिजे. ठीक आहे, जो काही विषय असेल, वाद असेल, त्याच्यावर सोल्युशन त्यांनी मान्य मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द केलं आहे, उपमुख्यमंत्र्याकडे सुपूर्द केलं आहे, ते निर्णय घेतील. तुमची आज बैठक आहे जिल्हा परिषद सदस्यांची, जे 2 सदस्य भाजप सोबत गेल्याचा तुम्ही आरोप केला होता, ते पण इथे येणार असल्याचं एक सदस्य तर पोहोचले. हे पहा, ठीक आहे, रागाच्या भरात मीही काही बोललो असेल, तेही काही बोलले असेल, परंतु आम्ही त्या दिवशी पूर्णपणे मतदानात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती आणि आमच्या सगळ्या सदस्यांनी हा पक्षादेश पाळलेला आहे. त्यामुळं एखादं वक्तव्य माझ्याकडूनही झालं असेल तर मला असं वाटतं ते रागाच्या भरात झालं असेल, परंतु आमचे 9च्या 9 सदस्य एकत्र निश्चित आहेत. मतदाना दिवशी तटस्थ होतेच ना, मग कुठं मतदान कुछ होना है खरा सर. मुख्यमंत्री ने कहा है कि जो भी लॉकडाउन की अफवाह फैलाएगा उसके खिलाफ सबसे सख्त कार्रवाई की. कौन फैला रहा है उस पर कार्रवाई होनी ही चाहिए, लेकिन लॉकडाउन जैसी परिस्थिति क्यों निर्माण हो रही, इसके लिए भी आपने तैयारी करना चाहिए. वो नहीं करने के बजाय अपन सिर्फ कार्रवाई करने का बात कर रहे हैं, गलत है. मैं समझता हूँ ऐसी स्थिति निर्माण न हो, इसलिए प्रशासन ने कड़े कदम उठाने की आवश्यकता है. पश्चिम बंगाल में अमित शाह ने जो है कलकत्ता में प्रेस कॉन्फ्रेंस ली, उसमें उन्होंने टीएमसी पे गंभीर आरोप लगाते हुए 14 कलम का आरोप पत्र दाखिल किया, चार्जशीट. क्या है उसमें? होम मिनिस्टर है ना वो देश के, उन्होंने चार्जशीट लगाने की क्या जरूरत है? जो कुछ चार्ज होगा उस पर कार्रवाई करनी चाहिए. सिर्फ चार्जशीट क्या कर रही है? इसका मतलब चुनावी जुमले की बात कर रहे हैं. वो देश के होम मिनिस्टर है, वो उन्होंने चार्जशीट रखने की जरूरत नहीं, उन्होंने चार्ज लगा के कार्रवाई करने की जरूरत है. ममता बनर्जी ने एक रैली के अंदर कहा है कि अपने जो उनके जो मतदाता है उनको कहा है कि पोलिंग बूथ पर आते समय आप जो है रसोई के गैस और बर्तन लेके आए. अगर सीआरपीएफ सामने आती है तो उनसे भी निपटे. बराबर है, क्योंकि ममता जी ने जो सही आह्वान किया है कि आज लोगों को गैस नहीं है, लोगों का खाना नहीं बन रहा है, इसलिए ममता जी ने जो आह्वान किया वो सही आह्वान है. थँक्यू. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.